मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे मंडे आणि सकाळी-सकाळी सुरुवात झाली ती म्हणजे मुलांच्या टिफिन करण्यापासून. आज भाजीत काय बनवायचं हा बराच वेळ विचार करून मी ठरवलं की चला शिमला मिरची बनवूया. खरं तर आहे ना, रियान आणि ईशान दोघांनाही मी टिफिनमध्ये भाजी चपाती देत असते आणि रिऊसुद्धा म्हणजे खरं तर तो लहान आहे, पण रियानसुद्धा टिफिनमध्ये भाजी चपाती जेव्हाही मी देते ना, तर तो टिफिन फिनिश करून येतो. त्याचं ही गोष्ट मला खरं तर खूप आवडते आणि कधीतरी थोडंफार राहिलं तर मग त्याला बोलले ना, "रिऊ का नाही खाल्लं?" तर तो म्हणत असतो, "मम्मा मॅम बोलल्या की क्लोज क्लोज करा म्हणून." असं काहीच होतं. म्हणजे त्याचं ते बोलणं वगैरे त्याची सांगण्याची स्टाईल म्हणजे छान वाटतं, की हां, रियान पण आता शिकतोय किंवा त्याला समजतंय आता मॅम वगैरे काय बोलतात किंवा चला तर मग आत्ता मला बनवायची होती शिमला मिरची आणि इशूला टिफिनमध्ये किंवा रिऊला सुद्धा मी टिफिनमध्ये सुकीच भाजी देत असते. कारण की पातळ भाजी म्हणजे कसं मुलांकडून सांडते वगैरे आणि जी काही टिफिन बॅग असते ना, ती पण खराब होऊन जाते आणि त्यांना व्यवस्थित एवढं काही खाता येत नाही. तसं जरा सुकी भाजी असली म्हणजे ते मुलं टिफिन म्हणजे फिनिश करून येतात. रिया आणि ईशान म्हणजे मला त्यांचा अनुभव आहे, की ते मस्त खाऊन येतात. आणि आज मी बनवते शिमला मिरची, तर मस्त कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची सर्व काही मी कट करून घेतलंय आणि याची मला सुकी भाजी बनवायची आहे. तुम्ही ही कशी बनवता हेही मला नक्की कमेंटमधून सांगत जा. कारण की काय होतं ना, प्रत्येकाची पद्धत वेगळी असते, आपल्याला माहीत नसतं. पण प्रत्येकजण आहे ना, वेगवेगळी करतो. आता जेव्हा आम्ही लहान होतो ना, मला अशी सुकी भाजी वगैरे शिमला मिरचीची खरंच माहिती नव्हती. नेहमी जी काय आपली पातळ भाजी असते ना, तर ती. तर इकडच्या शिमला मिरची पण अशा खूप मोठ्या-मोठ्या असतात. गावाकडच्या ज्या असतात ना, आपण भरून करतो, म्हणजे कट वगैरे करून, मसाला वगैरे भरून अशा. तर तशी शिमला मिरची इथं मिळतच नाही. जेव्हाही मी कधी गावी जाते ना, त्याच वेळेस शिमला मिरची तशी छोटीवाली खाते किंवा तिची ती भाजी खाते. गवार म्हणा, ह्या गोष्टी म्हणजे मी खूप मिस करते. इकडे बंगलोरमध्ये नाहीच भेटत. आणि जी काही मोठी मिरची असते ना, तर ती एक मिरची ची भाजीसुद्धा खूप होऊन जाते. आता रिया निशांसाठी मी एक मीडियम साईजची एक मिरची होती, तर तिचीच भाजी बनवून देणार आहे. मी आता साईडला म्हणजे कांदा वगैरे परततोय, म्हटलं तोपर्यंत आपलं पीठ पण मळून होईल. आज यांची सुट्टी होती म्हणून मी आज सकाळीच पीठ मळून ठेवते, जे की आम्हाला दुपारच्या जेवणात लागणार होतं. अ, असं काही म्हणजे थोडंसं प्लॅनिंग करून आपण काम केलं ना, म्हणजे डबल-डबल तेच-तेच करायला लागणार नाही, असं मला वाटतं. कारण की आत्ता रिऊ आणि ईशानसाठी पण मी पीठ मळणार होते आणि नंतर पण पीठ म्हणजे मळावंच लागणार होतं. म्हणून म्हटलं चला एकाच वेळेस आहे ना, दोन्ही वेळेचं पीठ मळून घेऊया आणि दुपारची म्हणजे काय 12 वाजता तर जेवण करतो आम्ही. म्हणून म्हटलं चला हे पीठ मळून ठेवा. तर साईडला मी थोडंसं पहिल्यांदा पीठ मळून ठेवलं होतं आणि आणखीन थोडंसं तेल वगैरे लावून आपण मळलं ना, तर चपात्या खरंच खूप सॉफ्ट येतात. म्हणून ते थोडंसं नंतर ना, म्हणजे मग आता मला भाजीची पण तयारी करायची होती. कारण की रिया निशांचा मला टिफिन द्यायचा आहे, ते पण झालं पाहिजे आधी. तर म्हटलं चला इकडं भाजी छान फोडणी वगैरे चालू होतं. टोमॅटो वगैरे, कांदा म्हणा किंवा लसूण, अद्रक जे काही मला पाहिजे ते सगळं मी जमा करत होती. कारण की किचन छोटं असल्यामुळं सगळ्या गोष्टी माझ्या किचनमध्ये नसतात. लसूण गॅलरीत, बाकी फ्रिज वगैरेमधून काही गोष्टी घ्याव्या लागतात. तर थोडंफार इकडं-तिकडं करावं लागतं. पण छान वाटतं ही सकाळची गडबड-बिडबड आणि पोरांचं मध्ये-मध्ये असतं. आता रिया, ईशान यांची सुट्टी असल्यामुळं थोडेसे निवांत झोपले होते. कारण की हे आवरतील त्यांचं. माझं काही फक्त स्वयंपाकाचंच काम होतं एक्स्ट्रा, मग बाकीची काही धावपळ नव्हती. तर म्हटलं चला फटाफट आपण ही कामं करून घ्यावी. काल आहे ना, जे काही अंडे आणले मी तुम्हाला सांगितलं ते 30 अंडे आहेत आणि मी तर काही अंडे वगैरे खात नाही. राहिले फक्त हे तिघं. आता कधी हे संपणार आहे माहीत नाही आणि खरं तर फ्रिजमध्ये पण इतकी काही जागा नाहीये, की मी फ्रिजमध्ये ते ठेवू शकते. म्हणून तो ट्रे तुम्हाला दिसत असेल मिक्सरच्या बाजूलाच तो ठेवलेला आहे आणि आता थंडीचे दिवस आहे त्याच्यामुळं काही खराब होण्याचे इतकं काही चान्स नाहीच आहे. म्हणून म्हटलं ठीक आहे थोडे दिवस थोडेसे कमी झाले ना, मग फ्रिजमध्ये जशी जागा होऊन जाईल तसे मी ते अंडे ठेवून देईल. पण आता सध्या इतके 25 अंडे आहेत अजून, तर ते 25 संपायला तर नाही म्हणजे संपायला वेळ पण लागेल आणि इतकी जागा नाही. जशी जागा होईल तशी मी ते ठेवून देईल आतमध्ये. आता चला माझी भाजी बनवून झाली. इकडं पीठ पण मळून ठेवलं. मऊ वगैरे करून छान असं मी त्या भांड्यामध्ये झाकून पण ठेवलंय.
तर सॅटर्डे संडे होता ना, तर सुट्टी होती. सॅटर्डे संडेला ह्यावेळेस माझं काही बॉटल छान अशा क्लीन करून झाल्या नव्हत्या. तर म्हटलं ना आपण आता सकाळी तर क्लीन करायलाच हव्या म्हणून टिफिन पण मी मस्त घासून घेतले. ऑलरेडी घासून तर आपण ठेवलेलेच असतात, पण ते परत एकदा क्लीन करावेच लागतात कारण की आज रेवला आणि ईशानला स्कूलला पाठवायचं होतं आणि ते मग टिफिन वगैरे छान घासून वगैरे आत्ताच ठेवले ना, जेणेकरून टिफिन भरायच्या वेळेस आहे ना, ते व्यवस्थित वाळतील वगैरे असं काहीसं होतं. तर ही बॉटल मी अशी क्लीन करत असते. खरं तर याच्यात थोडंसं गरम पाणी वगैरे पण टाकायचं होतं, पण इतका काय वेळ नव्हता आता. सकाळची गडबड थोडी म्हटलं नेक्स्ट टाईम म्हणजे जेव्हा मला वेळ असेल त्यावेळेस मी ते क्लीन करून घेईल. आतमधून आहे ना आपल्याला जरीही दिसत नसलं ना, तर बॉटल खरंच खूप खराब झालेली असेल असं काहीसं हे प्लास्टिकचं आहे माझ्याकडं. मी नेक्स्ट टाईम दुसरं एक तारेचं पण मिळतं. लास्ट टाईम माझ्या एका फ्रेंडने आम्ही DMartला गेलो होतो ना, त्यावेळेस तिने घेतलं. मला ते खूप आवडलं. आता हे प्लास्टिकचं आहे ना, याला थोडंसंच आहे पुढे. तर ते तारेचं आहे ना, तर ते नेक्स्ट टाईम मी घेईल. म्हणजे बॉटल क्लीन करण्याचं खरं तर टेन्शन जातं. आपण आतमधून काय असा हात वगैरे घालून आपला हातच जात नाही, तर ते काय जमत नाही. तर अशा काही गोष्टी ना युजफुल असतात आणि त्या खरंच म्हणजे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने ना आपण करायलाच पाहिजे. रेव्होल्यूशनच्या म्हणजे हायजीनच्या बाबतीत मी खरंच खूप तत्पर असते. नेहमी म्हणजे त्यांच्या बॉटल किंवा टिफिन वगैरे क्लीन करणं, बॅग ईशानची जी काही लंच बॅग आहे ती सुद्धा मी आठवड्याला क्लीन करून ठेवत असते. त्यांचे नॅपकिन वगैरे ते सुद्धा मी चेंज करत असते. आठवड्यातून म्हणजे दोनदा दोनदा म्हणजे आठवडाभर ते घेऊन जातात आणि मध्ये कधी वाटलं जातं हे खूप खराब झाले तर दुसरे देऊन देत असते. तर असं काहीसं म्हणजे मुलांचं कसं आरोग्य छान राहतं आणि आजारी ते पडत नाही. रियानलाही सर्दी असते कारण त्याचं खेळण्याचं म्हणजे इतकं पाणी खेळतो ना तो आणि मध्ये जाऊन डायरेक्ट फ्रिजमधला आईस वगैरे खाणार, ह्या अशा काही गोष्टी असतात त्याच्यामुळे त्याला सर्दी असते. पण बाकी थंडी, ताप किंवा बाकी असं कधीच काही जास्त आजारी पडत नाही. आता मला रियान कधी आजारी पडलाय म्हणजे मला तर असं वाटतंय, की ह्या वर्षात जसंही स्टार्ट झालंय तसं दोघे एकदा पडले होते. दोघेही जरा तापले वगैरे होते, पण नाहीच जास्त पडत. म्हणजे जितकं आपण काळजी घेऊ ना मुलांची, तितकं ते छान आणि निरोगी राहतात. मस्त माझी भाजीही बनवून झाली होती आणि चला म्हटलं पटापट यांच्यापुरत्या 2-3 चपात्या बनवून घेऊया जेणेकरून रियानला आणि ईशानला मला द्यायला होईल टिफिनला. तर त्यांच्यासाठी मी फक्त 3 चपात्या बनवल्या आणि बाकी जे काही होतं कणिक ते तसंच झाकून ठेवणार होती जेणेकरून मला जेव्हा आम्हाला जेवण करायचं त्याच्या आधी मी ते बनवून घेईल असं काहीसं माझं नियोजन होतं आजचं. आणि हे घरी असलं म्हणजे कसं बाकीचे दुसरी काही कामं होतच नाहीत एक्स्ट्राची. जे काय आपण क्लिनिंग वगैरे काढतो म्हणा किंवा काय हेच करता असतं कारण की रोजचा माझा स्वयंपाक नसतो. जे काही मी ईशान आणि रिवला बनवते तर तेच खात असते. तर स्वयंपाकाचा माझा काही ताणच राहत नाही. पण आज मला हे कामही एक्स्ट्रा करायचं होतं आणि बाकी थोडंसं बाहेर शॉपिंगसाठी जायचं होतं. तर मग ते पण होतं की तिकडं पण आपला वेळ जातो. परत ईशानला रिसीव्ह करायला पण यायचं असतं. म्हणजे ह्या गोष्टी सगळ्या वेळेत झाल्या ना, तर मग आपलं काही टेन्शन राहत नाही. मुलांनाही म्हणजे आपण आपलं घेतलं, त्यांचे क्लासेस म्हणा किंवा त्यांचं स्कूल सुटायचं टायमिंग झालंय, तर त्यांना आपण रिसीव्ह करायलाच पाहिजे. कारण की आपण नाही तर कोण करणार? ह्या गोष्टींची खरंच खूप काळजी घ्यावी लागते. जेव्हा जॉइंट फॅमिली असते ना, तर ह्या गोष्टींसाठी खूप हेल्प होते. पण असं आपण सिटीमध्ये राहतो तर त्यावेळेस म्हणजे खूप प्रॉब्लेम येतात आणि ते फेस करावे लागतात फक्त आपल्यालाच. तर रिया ईशानला मस्त सोडून आलो आणि गार्डनमध्ये खूप छान ऊन पडलं होतं आणि कधी तर मी कधीच वॉक नाही करत सकाळी आणि किंवा असं उन्हाला वगैरे बसणं किंवा ह्या गोष्टी तर नाहीच होत. छान असं ऊन पडलं होतं. हे बोलले, "चल आपण थोडा वेळ जरा बसू." डी जीवनसत्व मिळेल खरंच म्हणजे नाहीच बाहेर आहे तर काय डी जीवनसत्व मिळणार आहे. तर चला म्हटलं थोडं बसूयात आणि मग नंतर ना आपली घरातली कामं तर काही रोजचीच चालू होती. तर छान 10 ते 15, 15 ते 20 मिनिटं बसलो खरं तर आम्ही आणि त्यानंतरनं म्हटलं चला रिवला आणि ईशानला सोडवलं ना त्याच वेळेस स्कूलच्या गेटजवळूनच तिथे एक फ्रूटवाला येतो रोजचा, तर त्याच्याकडून हे फ्रूट घेतले होते मी आणि आता वेळ झाली होती ती घरी जायची कारण की घरची कामं माझी वाट पाहत होती. माझं खूप असतं की नाही मला घरातली कामं आधी आवरायची. तर घरी आले तर मशीन मी लावून गेली होती. आज मला ब्लँकेट धुवायचे होते. तर ते सर्व जे काही ब्लँकेट धुतलेले ब्लँकेट मला ते वरती टाकायचे होते कारण की गॅलरी खूप छोटी आहे आणि त्यात काही ह्या गोष्टी सर्व माझ्या मावतच नाहीये.
म्हणून म्हटलं चला वरती टाकून येऊयात. तर यांनी आज माझा व्हिडिओ काढला, नाही तर रोज मी स्टँडला लावून वगैरे असे तुम्हाला दाखवले होते व्हिडिओ. तर माझी बाकीची कामं होईपर्यंत म्हणजे जे काही आपले डेलीचे कपडे होते ना, ते मशीन सुद्धा झालं होतं. माझं सर्व क्लिनिंग वगैरे झालंय आत्तापर्यंत. जे काही जेवण वगैरे बनवून झालं होतं. बाकी क्लिनिंग म्हणा किंवा काय ह्या सर्व गोष्टी झाल्या होत्या. आता मला कपड्याची मशीन झाली होती, तर चला म्हटलं कपडे वगैरे पण सुकत घालूयात. तर असं काहीसं दोऱ्या होत्या ऑलरेडी ह्या फ्लॅटमध्ये जेव्हा आम्ही राहायला आलो ना, त्यावेळेस. तर त्याला आम्ही काहीच केलं नाही. जशास तसे ते त्याच दोऱ्यांवरती आम्ही कपडे टाकायला लागलो. इतकं काही 3 ते 4च दोऱ्या आहेत, तर एवढे कपडे तिथं बसतच नाही आणि सगळ्यांचे ईशान, रिओ माझे आणि ह्यांचे एवढे म्हणजे आता मोठे-मोठे कपडे आहेत, तर कुठे बसणार आणि वाळत तर बिलकुल नाही. थंडीचे दिवस आहे, तर हवा म्हणजे थंडच असते आणि बिलकुल कपडे वाळत नाही. म्हणूनच शक्यतो मी ना वरती कपडे टाकत असते. पण वरती सुद्धा इतकं हे असतं ना, भरपूर लोकांचे कपडे असतात. इथून-तिथून म्हणजे ना पूर्ण फ्लोअरला जे काही सीडी म्हणजे पायऱ्यांनी आपण जातो ना, तर त्या पूर्ण ह्याच्यावरती कपडेच कपडे असतात. पण 7th फ्लोअरला मी जाते, तर तिथे थोडीफार जागा जर असेल, तर तिथेच टाकत असते. नाहीतर मग शक्यतो यावं लागतं परत रिटर्न घेऊन. पण असं शक्यतो होत नाही. थोडीफार जागा तरी भेटून जाते, तर त्यातच ॲडजस्ट करून हे असं काही कपडे सुकवणं चालू असतं. आता ऑलरेडी मी ब्लँकेट टाकले होते आणि बिलकुलही वरती जागा नव्हती. म्हणून म्हटलं चला आता ही जी कपडे आहेत, तर ती मला इथेच गॅलरीत मॅनेज करावी लागणार होती. जे मोठे-मोठे कपडे होते, तर हे ते ह्या दोरीवरती आणि जे छोटे सॉक्स वगैरे असतात ना, तर ते पुढं तुम्हाला दिसत असतील त्या ग्रिलवरती टाकत असते किंवा रिओचे शर्ट्स म्हणा किंवा छोट्या पॅन्ट वगैरे असेल, तर त्यासुद्धा मी त्या ग्रिलवरतीच टाकत असते. कपड्यासाठी स्टँड वगैरे घेणं सुद्धा पॉसिबल नाहीये, कारण की घरात बिलकुलही जागा नाही आणि गॅलरीत तर ते स्टँडने कंप्लीटली जागा म्हणजे हे होऊन जाईल, तर यायला-जायला सुद्धा जागा राहणार नाही आणि मला गॅलरी ना अशी खरंच रिकामी हवी अशी वाटत असते. पण नेहमी काय होतं ना, धान्य वगैरे गावाकडून आणल्यानंतर मी तिथेच ठेवत असते. जे काही ज्वारी म्हणा, बाजरी म्हणा किंवा गहू, मोस्टली गहू खातो, तर गहूच घेऊन येतात. तर ज नेहमी पॅक असते गॅलरीत, भरपूर सामान असतं. पण आता बऱ्यापैकी खाली झाली आहे. थोडंफारच जे काही कांदे बटाट्याचं आणि लसणाचं जे काय आहे ना, तेच मी तिथं ठेवलेलं आहे. बाकी बऱ्यापैकी काहीच नाही डस्टबिन किंवा हे छोट्या-मोठ्या गोष्टी आहेत. बाकी सर्व काही रिकामीच आहे गॅलरी. म्हणून मला खरंच गॅलरी आता सध्या खूप आवडायला लागली आहे. आता फ्रुट्स तर घेऊन आली होती. म्हटलं ते फ्रुट्स पहिले ठेवून द्यावेत आणि सीताफळ होते ना, ते सर्वात जास्त म्हणजे असे पिकलेले होते. त्यातलं एकच फक्त कच्चं होतं. बाकी ना 2-3 होते ते सगळे पिकलेले होते. म्हणून ते तर आजच खावे लागणार होते. म्हणून म्हटलं ते साईडला ठेवून द्यावं, जेणेकरून ते आज खाल्ले जातील आणि बाकीचे हे फ्रुट्स आहे त्यांचं काही एवढं टेन्शन नसतं. तर फ्रुट्स वगैरे छान असे ठेवून दिले. माझी भाजी ऑलमोस्ट झाली होती. थोडीशी म्हटलं आता तिला ना काढून ठेवावी, कारण की ना इतक्या मोठ्या कढईमध्ये ठेवण्यापेक्षा छोट्याशा कढईत मला तिला ठेवून द्यायचं होतं आणि आज मला भिजत घालायची होती मटकी. म्हणून मी ना या भांड्यात पाणी गरम करायला ठेवलंय. पाणी गरम म्हणजे फक्त कोमट करायचं हलकंसं आणि त्यामध्ये आपल्याला ती मटकी टाकायची, जेणेकरून ती पटकन भिजते आणि नंतरनं मग आपल्याला मोड आणण्यासाठी तिला ठेवावी लागणार होती मला संध्याकाळी. खरं तर उशीर झाला होता. मला आज सगळी काही कामं आवरून झाल्यानंतर लक्षात होतं, पण बाकी कामाच्या नादात माझं ते राहूनच जात होतं, की मटकी मला टाकायची आहे आणि भाजीला विशेषच घरात खरंच आता काही राहिलं नाहीये. तर म्हटलं चला आज मटकी वगैरे टाकून द्यावी. मी पहिला व्हिडिओ बनवला होता जो मटकीचा, जो की खूप म्हणजे सगळ्यात जास्त व्ह्यूज होते. त्याला शॉर्ट व्हिडिओ होता तो, की मटकीला मोड मी कशी आणते. तर त्यानंतरनं मी खरं आज म्हणजे जवळ-जवळ 1 ते 1.5 महिन्यानंतरनं मला वाटतंय मी मटकीची भाजी परत एकदा बनवणार आहे. आता तर पहिल्यांदा तिला भिजत घालते आणि नंतरनं संध्याकाळी छान अशी मोडासाठी ठेवून देते. तर भाजीसुद्धा माझी झाली होती आणि म्हणून म्हटलं चला तिला छोट्याशा कढईमध्ये ठेवून द्यावं आणि ती कढई पण मी घासून घेतली. असंच होतं माझं नेहमी. जी काही भांडी पडतात ना, तर ती मी लगेचच क्लीन करून ठेवते, जेणेकरून जास्त पसारा वगैरे होत नाही आणि छान असं माझं किचन आता रेडी म्हणजे क्लीन झालं होतं आणि आता फक्त जेवण वगैरेच बाकी होतं. थोडाफार खाली भांड्यांचा पसारा होता, जे की मला ठेवून द्यायचे होते. पण म्हटलं आता नंतरनं दुपारी थोडं निवांत वेळेत ठेवून द्यावे. तर असं काहीसं मस्त असं घर क्लीन झालं होतं आज आणि तेही रिओला घेऊन येण्याच्या अगोदर. खरंच म्हणजे मी पण खूप हॅपी होते. लवकरात लवकर म्हणजे आजचं क्लिनिंग किंवा जेवण बनवणं ह्या सर्व गोष्टी झाल्या होत्या.
कारण की यांनी पण थोडीफार हेल्प केली होती मला कामात. असं आणि जे काही ब्लँकेट्स वगैरे होते, तर ते ब्लँकेटवरती मी टाकते ना 7th फ्लोअरला, तर खूप पटकन वाळून जातात. तर ते सुद्धा मला घेऊन यायचे होते जेवण झाल्यानंतर ना. आणि मी तुम्हाला ही जी काही चप्पल दाखवते ना, तर ही इतकी युजफुल आहे ना. तुम्हाला तर माहितीच आहे माझा गार्डन व्ह्यू म्हणजे गार्डन साइडचा हा फ्लॅट आहे, तर तो इतका थंड पडतो ना, कारण की हे पाणी वगैरे किंवा ती ग्रीनरी त्यामुळे कदाचित माझ्या फ्लॅटचा जो फ्लोअर असतो तो खूप जास्त थंड झालेला असतो. म्हणून मी ही जी काही चप्पल दाखवते तर ती यूज करते आणि ही एक वॉशेबल आहे. तिला आपण मस्त वॉश वगैरे करून घेऊ शकतो मशीनमध्ये सुद्धा. मी तर मध्येच टाकत असते खरं तर वॉश करायला. तर इतकी छान आहे ना आणि ऊब येते अशी मस्त थंडीच्या दिवसांमध्ये घालण्यासाठी खूप छान आहे. ब्लँकेट जे होते ते जेवण झाल्यानंतर ना मी आता घेऊन आली आहे आणि म्हटलं पटकन त्याच्याही घड्या वगैरे करून ठेवून द्याव्यात. जेणेकरून आहे ना आता बाहेर जायचं होतं आणि नंतर कधी-कधी काय होतं पाऊस येतो थोडाफारही आला तरी ते कपडे ओले होऊन जातील कारण की बाहेर असलं आपण कोण काढणार आहे असं काहीसं. ह्या सर्व गोष्टी ना आपल्याला मॅनेज कराव्या लागतात. जेव्हा जॉइंट फॅमिली असते तर तेव्हा त्यावेळेस म्हणजे कोणी ना कोणी घरी असतं तर होऊन जातं. पण आपण एकटे जेव्हा राहत असतो ना बाहेर त्यावेळेस ह्या सर्व गोष्टींची काळजी घेऊनच आपल्याला बाहेर पडावं लागतं. तर म्हटलं पहिले ह्या घड्या वगैरे करून ठेवून द्याव्यात आणि जेणेकरून आहे ना बाकीच्या कामाला आपल्याला रिकामं होता येईल. तर मी हे ठेवून देत असताना कदाचित त्यांना काहीतरी विचारत होते आणि त्या गोष्टीचंही त्यांना माहीत नव्हतं, की हे कुठून घेतलंय किंवा काय असं काहीतरी चालू होतं आमचं. तर हे बॉल वगैरे थोडा अस्ताव्यस्त होता बेडशीट म्हणून मग मी ते नीट करत होते. आणि इथे होते रिवची कॅप आणि हेडफोन जे की त्याला ते आम्हाला बाहेर जायचं होतं आणि थंड म्हणजे खूप थंड आहे. तर बाहेर म्हटलं जाताना त्याला जे आवडेल तो ते घालेल. पण झालं असं की त्याने दोन्हीही गोष्टी घातल्या होत्या. म्हणजे कॅप घातली आणि वरून तो हेडफोन सुद्धा लावलेला आहे. पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. तर असं खरंच म्हणजे असं निवांत बसावं वाटतं, पण असे कधीच वेळ येत नाही. हे घरी असल्यावर तरी थोडीफार मी निवांत असते किंवा हे हेल्प करतात म्हणून होऊन जातं. रिहू, ईशानचं सुद्धा घेऊन येणं हे ते. पण असं बेडवरती बसायला आणि झोपायला दुपारी म्हणजे झोपते मी कधी-कधी, पण खूप कंटाळा आल्यावर किंवा कधी-कधी असं होतं ना डोकं वगैरे दुखतंय तर झोपते. तर असं काहीसं. तर आता घरातली पूर्ण म्हणजे कामं आवरून झाली होती आणि बाहेर जायचं होतं. तर बाहुबली हा मूव्ही चालू होता. टीव्ही बंद केला आणि आता आम्ही बाहेर जाण्यासाठी निघालो आणि मस्त जॅकेट वगैरे घातले आणि कॅप आणि त्याच्यावर हेडफोन सुद्धा घालायचे आणि ऐकत सुद्धा नव्हता, की मी घालून देते तर नाही. तर इतका हट्ट त्याचा. तर बाहेर निघालो होतो. मस्त असं वातावरण होतं आणि इतकी थंडी होती ना खरं तर सगळ्यांनी म्हणजे आम्ही तिघांनी स्वेटर वगैरे छान असे घातले होते आणि मगच बाहेर पडलो होतो. कारण की थंडीचे दिवस आणि आणखीनच त्यात सर्दी वगैरे नको व्हायला, गार हवा लागतीये म्हणून. शॉपिंग छोटीशीच होती. अगदी 10 ते 15 मिनिटाचं काम होतं म्हणून आम्ही निघालो होतो आणि एकदा का काम पाठीमागं राहिलं तर ते तसंच पाठीमागं राहत जातं. म्हणून म्हटलं चला थोडासा वेळ आहे तर पटकन जाऊन येऊया. तर हे रागीचं शेत आहे. इतकं काही दिसत नव्हतं कारण की मध्ये हे झाडं येत होते. 2-3 वर्षापूर्वी जेव्हा असंच एक रागीचं शेत होतं आणि त्यातली ती रागी वगैरे काढून नेली होती आणि नंतरनं जे काही गवत किंवा पाचरट राहतं ना, तर त्याच्या त्या पेंढ्या बांधल्या होत्या छान असे गोल-गोल. तर त्या शेतामध्ये ना आम्ही ह्याच रोडवरती असे फोटो काढले होते. असंच ते शेत दिसलं होतं. पटकन घरी गेलो, कॅमेरा घेऊन आलो आणि फोटोशूट केले. तेही फोटो मला जर दिसले ना, नक्कीच तुम्हाला दाखवेल की कसं होतं ते. तर रिव तर येताना झोपला होता. ईशानला स्कूलमधनं घेतलं आणि त्यानंतर ना आज त्याची फर्माईश होती, की "मम्मा मी डोसा बनवतो." तर ठीक आहे म्हटलं, "चल बनव. बघूयात तुला पण किती येतो बनवायला." तर त्याचा पहिलाच हा ट्राय होता. तर तोही खूप हॅपी होता आणि हॅपीली करत सुद्धा होता. असा हा आजचा दिवस होता. तुम्हालाही कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर करायला विसरू नका. चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.